नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड विषयी. दोन्हीमध्ये काय फरक आहे? बऱ्याच लोकांच्या मनात याबद्दल गोंधळ आहे. सर्वात प्रथम आपण आभा कार्ड विषयी समजून घेऊया की आभा कार्डचा काय फायदा होणार आहे आणि हे सर्वांनी काढले पाहिजे की नाही. तर आभा कार्ड ही भारत सरकारची एक योजना आहे. आभा कार्ड हे एक हेल्थ अकाउंट आहे. आभा याचा फुल फॉर्म आहे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. हे कार्ड म्हणजे तुमच्या आरोग्याची कुंडलीच आहे. या हेल्थ अकाउंट मध्ये रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. जसे रुग्णाला कधी कोणत्या आजारावर कोणता उपचार झाला, कोणत्या टेस्ट केल्या गेल्या, कोणती औषधे दिली गेली, रुग्णाला कोणत्या औषधाची ॲलर्जी आहे, अशा प्रकारचे सगळे रेकॉर्ड या अकाउंट मध्ये असणार आहेत. आधार कार्ड प्रमाणेच या कार्डलाही 14 अंकी नंबर असतो, ज्याचा वापर करून डॉक्टरांना रुग्णाची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री एकाच ठिकाणी एका क्लिकवर समजू शकते. याचा फायदा म्हणजे भविष्यात तुम्हाला कोणता गंभीर आजार झाला आणि तुम्ही कोणत्या नवीन डॉक्टर किंवा नवीन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आणि तुमच्याकडे जरी पूर्वीच्या आजाराची कोणती कागदपत्रे नसले तरी या आभा अकाउंट नंबरच्या मदतीने तुमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तुमच्या आरोग्याची पूर्वी नोंद झालेली संपूर्ण हिस्ट्री सहज समजू शकेल. पूर्वी केलेल्या आजाराचे उपचार तसेच सर्व टेस्ट रिपोर्टची सर्व माहिती एकत्र मिळून जाईल, ज्यामुळे तुमच्यावर उपचार करणे सोपे होईल. तसेच रुग्णालाही रिपोर्टची फाईल गहाळ होण्याची भीती राहणार नाही. रुग्णाच्या संमतीशिवाय म्हणजेच रुग्णाला आलेल्या OTP शिवाय ही माहिती कोणीही ओपन करू शकणार नाही. यामुळे ही माहिती सुरक्षित असणार आहे. आभा कार्डच्या माध्यमातून तुम्हाला कोणतीही आर्थिक मदत मिळू शकत नाही. आभा कार्ड हे प्रत्येक व्यक्तीचे बनू शकते. याला कोणताही नियम नाही. हे कार्ड भविष्यात रुग्णाच्या आरोग्याची सर्व माहिती नोंद करून ठेवण्यासाठी फायदेशीर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हे कार्ड काढून घेणे गरजेचे आहे. याची प्रक्रिया एकदम सोपी असल्याने ते आपण आधार कार्ड नंबर अथवा ड्रायव्हिंग लायसन्स नंबरच्या मदतीने घर बसल्या फ्री मध्ये काढू शकता अथवा जवळच्या ई सेवा केंद्र किंवा नेट कॅफे मध्येही आपल्याला लगेच काढून मिळू शकते. आता आपण आयुष्मान कार्ड विषयी जाणून घेऊया. आयुष्मान कार्ड हे एक हेल्थ इन्शुरन्स कार्ड आहे. या कार्डच्या आधारे रुग्णाला एका वर्षात 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार मिळतो. आयुष्मान कार्ड हे विशिष्ट वर्गासाठी म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील लोकांसाठी आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांची लिस्ट ही सरकारमार्फत जाहीर केली जाते. त्या लिस्टमध्ये ज्या कुटुंबातील लोकांची नावे आहेत त्या व्यक्तीचे हे आयुष्मान कार्ड तयार होऊ शकते व त्या व्यक्तीला एका वर्षाकरता 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ घेता येतो. तुम्ही जर आभा कार्ड काढले असेल तर आभा कार्डचा नंबर सुद्धा तुम्हाला या आयुष्मान कार्डवर पाहायला मिळेल. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की माझे नाव या लिस्टमध्ये नसेल तर ते कसे ऍड करता येईल. तर मित्रांनो, आपण स्वतः आपले नाव या दारिद्र्य रेषेखालील लिस्टमध्ये ऍड करू शकत नाही. तर सरकारमार्फत ज्यावेळी जनगणना केली जाते त्यावेळी घेतलेल्या माहितीच्या आधारे सरकारमार्फत ही लिस्ट तयार केली जाते. त्यामुळे आपण स्वतः या लिस्टमध्ये आपले नाव ऍड करू शकत नाही. सरकारमार्फत भविष्यात जेव्हा पुन्हा जनगणना घेतली जाईल, आपली माहिती घेतली जाईल, त्या माहितीच्या आधारे आपण जर दारिद्र्य रेषेखाली बसत असाल तर त्यावेळी आपले नाव या लिस्टमध्ये जाहीर होऊ शकते. परंतु आता लागू झालेल्या नवीन नियमानुसार वय वर्ष 70 पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिक व्यक्तींना कोणतीही अट लागू होत नाही. ते दारिद्र्य रेषेच्या कॅटेगरीमध्ये बसत नसले तरी 70 वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक फक्त आधार कार्ड नंबरवरून आपले आयुष्मान कार्ड सहज काढू शकतात व या 5 लाख मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकतात. ज्येष्ठ नागरिक हे कार्ड कसे काढू शकतात याची मी यापूर्वीच व्हिडिओ केले आहे, ज्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये दिली आहे. ती पाहून आपण हे कार्ड घर बसल्या काढू शकता. तर मित्रांनो, आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड यामध्ये मुख्य फरक काय आहे याबद्दलची माहिती जितकी शक्य आहे तितकी मी आपल्याला दिली आहे. माहिती आवडली असल्यास व्हिडिओ मित्रांच्या शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील अशाच उपयुक्त व्हिडिओमध्ये.
धन्यवाद. जय महाराष्ट्र.